माझ्याकडे आज करायला खास असं काय नव्हतं, सो मी फोनची गॅलरी चेक करत होते आणि त्यामध्ये मला या व्हिडिओज किंवा हे सगळं फुटेजेस सापडलं. तर हे सगळं जे फुटेज आहे ना ते आहे मार्केट गाजविन गा या सॉन्गचं. या सॉन्गमध्ये फक्त BTS नाही तर अगदी पार कॉस्ट्यूमपासून की आम्ही ते कसं फायनल केलं, लोकेशन कसं हंटिंग केलं किंवा एकदम छोट्या छोट्या बेसिक सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की फक्त जे तुम्ही 2-3 मिनटाचं सॉन्ग बघता त्याच्यामागे किती एफर्ट्स असतात, किती काय काय असतं. सो लेट स्टार्ट. मे बी तुम्हाला इंटरेस्ट येईलच. माझी बॉडी अजिबातच डान्सिकल नाही आहे, सो ठरवलं ज्या टायमिंगला हे सॉन्ग मी करते त्याआधी मीन्स सॉन्गच्या आधी 2 दिवस झाला मी प्रॅक्टिस करत होतो. हॅलो गाईज, तुम्ही जे शूटमध्ये हे बघितलं असेल ना मंगळसूत्र, ते तर काय माझ्या घरात नव्हतं आणि मम्मी माझ्या सासवडला असते ना, आत्ता मी पुण्याला आहे, सो मी मावशीकडे, त्यामुळे मला माहीत नाही. त्यानंतर जसं मला हवं होतं पूर्ण ब्लॅक तसं मी बरेच पाहिलं बट नव्हतं. मग नंतर मॅडम फायनली ते स्वतः विणतायत, थँक्यू. आणि नथ कानातलं वगैरे सगळे अरेंजमेंट झाली आहे. साड्यांचं अजून चाललंय, कॉस्ट्युमचं काय होतंय. आणि आपण 3 वाजता भेटूयात मग सेटवर. कदाचित आपल्याला आदित्य आज सेटसुद्धा दाखवेल. माझा आवाज जरी बसला असेल ना बिहोनच, मी खूप एक्सायटेड आहे. माझ्या चेहऱ्यावरनं नाही वाटत आहे कारण झोप वगैरे नाही झाली. बट आपण जे काय पुढे होते ते ब्लॉगमध्ये नक्की बघूयात. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा. ओके, आत्ता इव्हिनिंगचा टाईम झाला आणि मस्तपैकी सनसेट वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही उद्या जिथे शूट होणार आहे ना ते लोकेशन पाहायला चाललं, जे घर दाखवणार आहे ते घर बघायला चाललं. गाईचं आपण चाललोय लोकेशन पाहायला. ब्लॉगर बाय द वे खूप जास्त एक्सायटेड आहे कारण काय, मला शूट करायला वगैरे आवडतं. उद्या माझं शूट आहे, त्यातमध्ये मी लीड आहे, सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि एक सेकंड मी व्ह्यू दाखवते. बिन फटका असं इथं खुरपताना वगैरे उद्या दाखवणार. आणि इकडे सुद्धा काय काय माहिती, पण जे काय ते छान वाटतं. आणि हे फुल बेसिकली सांगायचं झालं तर आम्ही जे समोरचं हॉटेल होतं तिथे फक्त जेवणाची ऑर्डर द्यायला गेलो होतो, पण त्यांनी स्वतः आम्हाला इन्व्हाइट केलं की तुम्हाला शूटसाठी जागाच बघताय ना तर एकदा आमचं घर बघा, आमचं शेत आहे वगैरे ते बघा, जर का तुम्हाला आवडलं तर इथे शूट करा वगैरे. त्यांनी हे स्वतः सांगितलं. खरंच खूप छान वाटलं की हां, एक गोष्ट तर मी नोटीस केलेली सांगते, जी गावाकडची माणसं आहेत ना ते खूप इझिली हेल्प करतात ॲज कम्पेअर की बाकीच्या साईडचे. आणि हां, त्याच गावातला अजून एक सीन सांगते की आम्ही लोकेशन फायनल ॲक्च्युली ते केलं होतं आणि त्यांच्या घरी जाऊन बोललो की आम्हाला फक्त बाहेरचा एक सीन काढायचा आहे, की आय रिक्वेस्ट यू की फक्त थोडंसं म्हणजे हार्डली 15 मिनटासाठी आम्ही घर हे करू शकतो का तुमचं. तर त्यांची अशी रिॲक्शन होती की नाही, आम्हाला नाही चालणार. बरं, मग त्यानंतर मी स्वतः कॉल केला, मी रिक्वेस्ट केली की दादा एक जास्त वेळ नाही घेणार तुमचं, हार्डली 10 मिनटं, आणि घराच्या आतलं शूट नाही, फक्त घराच्या बाहेरचं आहे. तर त्यांचं त्यावर म्हणणं असं होतं की ठीक आहे, म्हणजे कोणतं प्रोडक्शन आहे त्याचं काहीतरी ते लिहिलेलं आणा, हे आणा ते आणा, असं डायरेक्ट कसं शूट करणार, कशासाठी शूट करणार, ब्ला 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 ब्ला. तिथे जरा असं झालं की अरे एकाच गावातली माणसं की हे असे 2 पद्धतीने कसं वागू शकतात. मीन्स मग असं सुटलं होतं ना. घाबरतोय रे आदित्य आधी गावाला म्हटलं तुळशीला पाणी घालतात, इथं आदित्य घालतोय. काय करतोय आदित्य? पाणी टाकतोय आता तुळशीला. एका दिवसात हिरवी करायची आहे तिला. दिवसात हिरवी, उद्या बघा उद्याचं फुटेज घालतोय पाणी. बादली ना ते पण. मी आहे ना आधीच तुझा हा सीन टाकणार आणि उद्याचा तो माझा, मी तुळशीला पाणी टाकेल ना तो. अजून काय ट्राय करायचं? गावाकडे आलं सर. हॅलो, अरे इकडे नाही आदित्य मी आहे. हा, खुश राहा, एकदम खुश, मस्त. गाडी लॉक आणि गाणं आलं बघा आदित्य, आणि गाणं आलं बघा असं कोण बोल. गाणं जाऊन बघा, नाव सांगतो, मार्केट गाजून सर्च करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि इंस्टाला आम्हाला टॅग करा. नसेल आवडलं तरी करावं लागेल. आणि ते आवडलं तर कमेंट करा, सांगा आवडलं.
दुसरं बनवू. हा दर कसं बोलतोय सुजल तिकडच आहे. लोकेशन आता बघितलंय, खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे असं झालंय ना की बस जल्दी से आज की नाईट खतम हो जाए, शूट करायचं. आणि घर पण ओके होतं, म्हणजे असं ना एकदम असं शेतातलं घर आहे ना तसं वाटत होतं. आणि शेती वगैरे त्यांची तुम्ही मागे बघितली. लोकेशन हंटिंग तर झालंय. आता आपण बघायला जाणार आहे ड्रेपरी. साडीची अरेंजमेंट मी केली आहे. हा डिरेक्टर आहे, ॲक्टर सुद्धा आहे. सो मी याला दिवसभर सकाळपासून एवढी ढिगभर फोटो पाठवलेत ना, ही छान दिसते का, ही छान दिसते का. आणि त्याला फोन पण करू शकता तुम्ही, नंबर देतो. मग ऑब्विसली ड्रेपरी व्यवस्थित पाहिजे ना. आणि असं आम्ही कॉस्ट्युमचं तर केलंय, त्याला त्रास देऊन डोकं खाऊन खाऊन. आणि आता ज्वेलरी बाकी आहे फक्त, ती रेंटवरनं घ्यायची आणि मग आपण स्टुडिओवर जाणार आहे. रातचा शेवटचा दिवस आहे आपल्याकडे, मेहंदी पण काढायची आहे. बेसिकली आता तो एरिया फायनल झाला आहे जिथे आमचं घर दाखवलं आहे किंवा तुळशी वगैरे तो थोडंफार घराच्या बसला एरिया. तर आत्ता ते झालं आहे आणि आपण पुढे बघूयात की नेक्स्ट शूट कुठे आणि कसं झालं आहे ते. हाय, हे दुसरं लोकेशन आहे आणि जिथं आपलं फ्लॉवरचं वगैरे सीन जो शूट झाला आहे ना ते ॲक्च्युली लोकेशन बघायला आलं. अँड असलं क्लास वाटलं, म्हणजे सर्दी एवढी झाली आहे कारण का रोज लेट होतं जायला ना, 12 वगैरे वाजतात. एवढी थंडी आणि कारण का थंडी चालूच आता आणि शेतात. म्हणजे असं ना प्रत्येक सीनला झालं, म्हणजे प्रत्येक माझ्या सॉंगला ना की आधी काहीतरी उद्या खूप जास्त एक्सायटेड मस्त आहे, काहीतरी इम्पॉर्टंट शूट होणार आहे आणि त्याचा आदल्या नाईटला मी आजारी पडली आहे ॲज युजल. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्यात सुद्धा मी आजारीच होते. म्हणजे सॉंगचा चॅनल डिलीट झाला, आता काय बघणार. हे कसलं क्लास वाटतं यार. एक सेकंड मी दाखवते. लोकेशन हंटिंगला एवढी मज्जा येत असेल ना, पुढच्या सॉंगला पण जाणार लोकेशन बघायला. आणि इकडे काय झालं आदित्य? पाणी दे दिया कैसे करेंगे उद्यापर्यंत पाळेल ना. नो आयडिया. चिखला नाही वाढला तरी चिखलामध्ये बघू शकता. काय फक्त चालायचं किंवा पळायचं सीन असेल ना काय काय कमळ्या चिखलामध्ये तसं उद्या काय आत्ता पण पडेल ना. जायचं कसं तिकडून जायचं. तू चाललाय कसं. इथनं गेलं तर भिजणारच मम्मी. पण लोकेशन छान वाटतंय. उद्याचा चालू होता प्लॅन. उद्या वाळणार नाही का? उद्या परवा अरे संध्याकाळी थोडंफार कडक होईल. म्हणजे यात काय आपल्याला नाचायचं नाही, थोडं कडक दिसलं तर. तुमच्या मनावरती उद्याचा हल्ली तरी चालते. हा का इथं कॉर्नर 2 दिवसांनी अजून जरा फुल आले असते. उद्याच दिवस गेले की परत जाऊन फुल येते. आज पाणी दिले कारण रात्रीत वाडा बाळांनो. हे झाड कशाचं बोलला सत्ता हरभरा. मला काय आयडिया नाही, तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. नाही मला एवढं काय माहित नाही, पण हे एवढं नक्की माहिती आहे हरभऱ्याचं झाड नाहीये. काय काय माहिती, विचार बरं त्यांना. सांगा बरं काय त्यांना विचारू हा, का. कशाचं झाड आहे हो? काय ते गुलाबची झाड म्हणतात त्याच्यापासून. गुलाब. कटिंग केली ना की त्याच्यानंतर त्याला ह्याच्यात झाडांमध्ये भरतात काड्या त्या, त्याला मग दुसरा कलम लावतात, मग त्याला फुलं येतात. हा याला काहीतरी स्पेसिफिक बोलतात, त्याचं नाव आहे माहितीये का.
एकामध्ये 2 गुलाब. शेतकरी शेतकरी मला माहिती हरभरा. मला माहिती पण मी विचारत होतो त्यांना माहिती त्यांच्याकडून मी माहिती घेत होतो मला माहिती होतं आणि तुला माहित नव्हतं म्हणून मी म्हणलं की हा तू सांग थांब मी तर हरभऱ्याचे म्हणले तू सांग चल. हे बघ ह्याला आहे ना डच का काहीतरी गुलाब बोलतात असला ह्याला. शाबास. समजलं का हे काय करतात हे काढून दुसऱ्या झाडामध्ये लावतात. ऐकलं मी ते, ऐकलं मी ते, पेरूच्या झाडामध्ये ऐकलं लावलं मी तर ते. पेरू आणि गुलाब मिक्स होऊन ओके ऐकलं मी ते. चला उद्या चिखलात शूट करायचंय. आऊ मम्मा छटा ये दिसतंय का अजून तर काहीच नाही एवढं साईडनं पाणी देत. जा पुढे तू पुढे जा उलट मी चालते माहितीये का. यार किती वेळा पाय बसतोय याचा चिखला. दर मग घे. आता पकड. उद्या समजेल उद्या कल समजेगा कारण की आता तर जीन्स घातल्या सो ऑब्विसली कम्फर्टेबल आहे. ज्यावेळेस साडी घालेल ब्लाऊज पदर प्लस ते केस हे येते त्या टायमिंगला समजेल चालताना कसं वाटतंय. तब एक ना और मजा उद्या येतंय आपलं. उद्या आंघोळ बिंगोळ नाही करायची डायरेक्ट किती लोळायचंय. आता ना एकदम माझा मूड खराब होता. लोकेशन ना चल देख ना बस. उद्या नाही जमल्या अरे जमणार तू बघ. मी आहे आणि तू आहे. नाही मी आहे तू आहे आणि ब्लॉग आहे की बघू कसं जमत. जमणार